नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका 9 वर्षीय मुलाच्या अंगावरून गाडी गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना कोरोळी तालुका खेड या ठिकाणी घडली. देवाशिष अशोक चावरे, वय वर्ष 9, राहणार मोई, तालुका खेड, जिल्हा पुणे असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील अशोक एकनाथ चावरे, वय वर्ष 47 यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अशोक लेलंड MH14 GU 9604 या गाडीवरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सायंकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास अशोक चावरे हे मोई कुरुळी रस्त्यावरील किराणा मालाच्या दुकानात किराणा भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा देवाशिष हा रस्त्याच्या कडेला उभा होता. त्यावेळी भरधाव आलेल्या गाडीने देवाशिष याला धडक दिली. या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागला. त्यास रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत. कामगार महिलेला ठरवलेल्या रकमेपेक्षा कमी पगार दिला, याबाबत तिने विचारणा केली असता तिला मारहाण करण्यात आली. ही घटना खेड तालुक्यातील कुरुळी गावात सायंकाळी घडली. याबाबत 35 वर्षीय महिलेने म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रशांत मधुसूदन बारीक, वय वर्ष 35, राहणार कुरुळी, तालुका खेड, जिल्हा पुणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत. चाकण परिसरातील वाहतूक कोंडीचा फटका खुद्द लोकप्रतिनिधी मंडळींना देखील सहन करावा लागत आहे. शनिवारी सकाळी 9 ते 9:30च्या दरम्यान चाकण शिक्रापूर रोडवरील शेलपिंपळगाव या ठिकाणी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे आणि बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील, संचालक सयाजी मोहिते व काही ग्रामस्थ एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शेलपिंपळगाव मध्ये आले होते. शेलपिंपळगाव चौकामध्ये मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहतूक पोलीस देखील आलेले नव्हते. त्यामुळे खुद्द तालुक्याचे आमदार बाबाजी काळे आणि सभापती विजयसिंह शिंदे पाटील व इतर ग्रामस्थ थेट रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहावयास मिळाले. खुद्द लोकप्रतिनिधी मंडळींनी रस्त्यावर उतरून ट्रॅफिक मोकळं करण्यासाठी प्रयत्न केल्याचे चित्र पाहावयास मिळाले. त्यावेळी ग्रामस्थांनी आवर्जून सांगितले की आम्ही नेहमीच हा त्रास सहन करतो, त्यामुळे काहीही करा, पण चाकण शिक्रापूर रस्ता तातडीने 4 पदरी झालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली. मुस्लिम बांधवांचा चाकणजवळील नाणेकरवाडी, तालुका खेड या ठिकाणी 2 दिवसीय इज्तेमा संपन्न झाला. यामध्ये हजारो मुस्लिम समाज बांधवांनी सहभाग घेतला. या इज्तेमामध्ये सहभागी होणाऱ्या हजारो मुस्लिम धर्मियांना धर्मगुरू मार्गदर्शन करत आहेत. शनिवारी सकाळी सुरू झालेल्या या इज्तेमाचा रविवारी दिनांक 12 जानेवारी रोजी रात्री 10 वाजता समारोप झाला. पुणे नाशिक महामार्गावर चाकणजवळील नाणेकरवाडी, तालुका खेड हद्दीतील सुमारे 100 एकर जमिनीवर मंडप तयार करण्यात आला आहे. निव्वळ मंडपच नाही तर यात तब्बल 1 लाख लोकांच्या मुक्कामाचे, खाण्यापिण्याचे, आरोग्याचे आणि पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने भाविक येत असतानाही स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आलेली असल्याने कार्यक्रमस्थळी वाहतूक व्यवस्था अत्यंत सुरळीत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. 1 लाखापेक्षा अधिक समाज बांधवांनी या ठिकाणी हजेरी लावल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. चाकण पोलीस आणि वाहतूक शाखेने या भागात मोठा बंदोबस्त ठेवला आहे. कौन है अल्लाह हमने बुलाया हुआ? कौन है अल्लाह? हमारी नजरों से ओझल है. कौन है अल्लाह? हमारे दिमागों में कोई उसका तस्वुर नहीं. कौन है अल्लाह? कैसी उसकी ताकतें, कोई उसका जहन में ताकत नहीं. इसलिए रोजाना देखो फजर के वक्त मौजिन आवाज दे रहा है. मौजिन आवाज नहीं दे रहा, खुदा की कसम, वो मुअज्जिन. चाकण, आळंदी आणि खेड राजगुरुनगर या 3 नगर परिषदांसह त्यांच्या लगतची सुमारे 50 गावं मिळून नव्यानं महापालिका स्थापन करण्यास जिल्हा प्रशासनासह पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आणि PMRDAनं अनुकूलता दर्शवली आहे. राज्य सरकारकडून त्यास मान्यता मिळाल्यास पुणे जिल्ह्यात 3री महापालिका अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. चाकण, आळंदी आणि खेड राजगुरुनगर नगर परिषद आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांचा समावेश करून नवीन स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याचा विचार शासनाकडून सुरू होता. जानेवारी महिन्यात नगर विकास विभागानं अभिप्रायासह अहवाल मागवला होता. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका
PMRDA आणि जिल्हा प्रशासनानं चाकण महापालिका स्थापन करण्यास अनुकूलता दर्शवली आहे आणि या 3 नगर परिषदा आणि त्यांच्या आजूबाजूच्या सुमारे 50 गावांचा समावेश त्यामध्ये करावा अशी शिफारस या अहवालात करून तो विभागीय आयुक्तांकडे सादर केलाय। विभागीय आयुक्तांकडून हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे लवकरच पाठवण्यात येणार आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्यात 3री महापालिका अस्तित्वात येण्याची शक्यता आहे। महापालिकेचा भार येथील जनतेला सोसणार का हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे। नवीन महापालिका प्रस्ताव असा असणार आहे: चाकण नगर परिषदेसह 24 गावे, आळंदी नगर परिषदेसह 13 गावे, राजगुरुनगर नगर परिषदेसह 13 गावे, 300 ते 350 चौरस किलोमीटरची हद्द, सुमारे 4.5 लाख लोकसंख्या यामध्ये असणार आहे। शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांच्या संपर्क कार्यालयामध्ये शिरूर लोकसभा शिवसेनेची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये शिरूर लोकसभेमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका या सर्व निवडणुका स्वतंत्र लढण्यावरती चर्चा झाली। शिवसेनेची संघटना बांधणी करून येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने धोरणात्मक निर्णय घेण्यात आले। या बैठकीला शिवसेनेचे उपनेते व संपर्क प्रमुख इरफान सय्यद, जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, सचिन बांगर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते। डेहणे येथे बॉम्बे मदर अँड चिल्ड्रन वेलफेअर सोसायटी राजगुरुनगर पुणे या संस्थेच्या माध्यमातून AI रोबोटिक्स कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे। इयत्ता 9वी ते 12वी मधील SC व ST प्रवर्गातील मुलांसाठी 3 दिवसांचा मोफत कार्यक्रमाचे पुण्याचे उपायुक्त दत्तात्रय गणपत लांघे व ग्रामपंचायत डेहणे यांच्या प्रयत्नातून शिवाजी विद्यालय डेहणे या ठिकाणी आज सुरू करण्यात आला। खराबवाडी येथील सारा सिटी भागात MNGLच्या गॅस लाईनला आग लागल्याची घटना घडली आहे। तातडीनं सदस्य आग आटोक्यात आल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितलं। यशवंतराव चव्हाण कला क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा सन 2024-25 राजगुरुनगरमध्ये संपन्न झाल्या। यामध्ये पहिल्यांदाच उर्दू प्रशालांसाठी कव्वाली स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। हवेली, खेड, जुन्नर, आंबेगाव असे 4 तालुक्यातून 7 मोठे गट यात सहभागी झाले होते। यात जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा राजगुरुनगर तालुका खेड यांनी कव्वालीमध्ये जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला। नारायणगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून भव्य दिव्य ग्लोबल कृषी प्रदर्शन गेल्या 4 दिवसांपासून सुरू आहे। या कृषी प्रदर्शनाला जवळपास 2 लाख शेतकऱ्यांनी 4 दिवसांमध्ये भेट दिली आहे। शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या कृषी प्रदर्शनाला आणि या कृषी प्रदर्शनाची माहिती घेण्यासाठी खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील, संचालक माणिक गोरे, महेंद्र गोरे, सोमनाथ मुंगसे, अशोक राक्षे, बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे आदींनी भेट दिली। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या हस्ते प्रदर्शनाचा समारोप आज झाल्याचं सभापती शिंदे यांनी सांगितलं। जुन्नर तालुक्यातल्या नारायणगावमध्ये ग्लोबल कृषी महोत्सव जो शेतकऱ्यांच्यासाठी आयोजित केला आहे, ग्रामोन्नती मंडळ आणि कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपल्याबरोबर आमचे सहकारी मित्र सुजित भाऊ खैरे या ग्रामोन्नती मंडळाच्या अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत आणि अतिशय शेतकऱ्यांच्यासाठी भव्य दिव्य असं कृषी प्रदर्शन खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये भरवलं आहे। जवळपास 2 लाख लोक या कृषी प्रदर्शनाला मागच्या 4 दिवसापासून भेट त्या ठिकाणी देत आहेत आणि ही सगळी भेट देत असताना आपल्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे शिष्टमंडळ, सगळे संचालक अशोकदादा राक्षे, माणिक शेठ गोरे, महेंद्र शेठ गोरे, सोमनाथ भाऊ मुंगसे, आपण सगळे आणि बाकी सगळे आमचे सचिव आणि सगळे प्रशासन या ठिकाणी या केंद्राला कृषी महोत्सवाला भेट देण्याच्या निमित्तानं आम्ही सगळे आलोय। आमचं सगळं प्रशासन आलंय। सुजित भाऊ, आमची भावना अशी आहे की खऱ्या अर्थानं शेतकरी वर्गासाठी जे प्रदर्शन आहे, ह्या प्रदर्शनाचा शेतकऱ्यांना नेमका खरा कितपत फायदा आहे आम्ही प्रत्यक्ष बघितल्यानंतर, ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर ह्या शेतकरी प्रदर्शनामध्ये 2 गोष्टी आहेत। एक लाईव्ह डेमो त्या ठिकाणी आहे। लाईव्ह डेमोमध्ये प्रत्यक्ष शेती आणि शेतीला जर तंत्रज्ञानाची जोड दिली तर ती पिकं कशी येऊ शकतात याचं प्रत्यक्ष लाईव्ह आहे आणि आपण ज्या परसबागेमध्ये उभे आहे तो खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांच्यासाठी फार महत्त्वाची आहे। कारण तुम्ही 2 गुंठे, 5 गुंठे, 1 गुंठ्यामध्ये सेंद्रिय खतामध्ये जे जे आवश्यक आहे ती परसबाग त्या ठिकाणी उभी करू शकता। आपण ज्या भागात आता उभे आहोत तर लाईव्ह डेमो ती ठिकाणी शेतकऱ्यांच्यासाठी आहे की परसबाग कशी असू शकते आणि उत्तम आरोग्याच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं किती महत्त्वाचं आहे। म्हणून सुजित भाऊ, आम्हाला हे सगळ्या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर अतिशय मनस्वी आनंद त्या ठिकाणी झाला आणि हे सगळं वातावरण बघितल्यानंतर
खऱ्या अर्थानं तुमचा तालुका तर शेतीपूरकच आहे, परंतु शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आणि शेतकऱ्यांना उद्याच्या तंत्रज्ञानाची जोड त्या ठिकाणी दिली. आम्ही सगळे काही प्रत्यक्षिक त्या ठिकाणी दादा आपण बघितले, त्याच्यामध्ये तंत्रज्ञान दिलं तर तंत्रज्ञानाच्या जोडीनं फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या याच्यामध्ये बदल होऊ शकतो, शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये क्रांती होऊ शकते. हे सगळं आपण बघितलंय. आपल्याबरोबर सुजित भाऊ खैरे आहेत. मागच्या 4 दिवसाचा अनुभव सुजित भाऊ तुम्ही आम्हाला आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी सांगा. प्रथमतः आपलं सगळ्यांचं मी स्वागत करतो. ग्रामोन्नती मंडळ आणि कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून हा जो ग्लोबल कृषी महोत्सव आपण भरवतो. कृषी केंद्राची आमची स्थापना 2006 साली झाली, परंतु गेल्या 8-10 वर्ष आपण शेतकऱ्यांना काहीतरी त्यातनं फायदा झाला पाहिजे, नवीन तंत्रज्ञान किंवा नवीन पिकं, नवीन औषधाची माहिती झाली पाहिजे, त्या माध्यमातून आपण हा प्रदर्शन भरवण्याचा खरं तर हेतू आहे. आणि दरवर्षी आम्हाला वाढता प्रतिसाद आहे. ग्रामीण भागामध्ये पाहिलं तर आपलं जीवनमान शेतीवर अवलंबून आहे आणि जुन्नर तालुका तर संपूर्ण शेतीवर अवलंबून आहे. आणि मग त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा या दृष्टिकोनातून कृषी केंद्राच्या माध्यमातून आम्ही हे प्रदर्शन आयोजित करत असताना दरवर्षी लोकसंख्या वाढते, लोकांचा ओघ वाढतोय. साधारण 1.5 ते 2 लाख लोक या ठिकाणी भेट देतात. चिंचबाईवाडी येथे श्रीमती CK गोयल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात संध्याकाळच्या मनोरंजन कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतोय. खेड तालुक्यातील वाकीबुद्रुक गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खाऊगल्ली भाजी बाजार उपक्रमात विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान मिळावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावठाण या ठिकाणी सरांनी आणि विद्यार्थ्यांनी खाऊगल्ली आणि भाजी बाजार हा उपक्रम घेतला. खरंच खूप छान उपक्रम आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये भोगी मकर संक्रांतीच्या सणामुळे फळभाज्यांसह पालेभाज्यांचे भाव कडाडले आहेत. गाजर, हरभरा, हिरवी मिरची व वाटाण्यास प्रचंड मागणी आहे. पालेभाज्यांची भरपूर आवक होऊनही त्याचे भाव कडाडले आहेत. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.